महाराष्ट्रामधील सरकारी कंत्राटदारांची यंदा दिवाळी चांगली जाण्याची चिन्ह आहेत। महाराष्ट्रामधील सरकारी कंत्राटदार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे। कंत्राटदारांच्या थकीत बिलांच्या रकमांची देयक काढण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत। कंत्राटदार संघटनेच्या नेत्यांशी याविषयी माहिती घेतलेली आहे। आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी थकीत बिल वसुलीचं प्रकरण आता कुठेतरी मार्गावर लागण्याच्या बेतात आहे। जे शासकीय कंत्राटदार आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे। आपल्यासोबत कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरुदे स्वतः आहेत। सुबोधजी, सांगाल काय मोठी घडामोड आहे? मोठी घडामोड म्हणजे राज्यात आम्ही 2 वर्षापासून जे काही प्रलंबित देयके शासनाकडे थकीत आहे त्याच्याबद्दल आम्ही वारंवार यांना निवेदन देत आहे। परंतु मागच्या आठवड्यात आम्ही एक भीक मागव आंदोलन पण केलं होतं, त्याची शासनाने दखल घेतलेली आहे आणि एक अनपेक्षित अशी एक घटना घडली की आमच्यातलेच एक मुन्ना वर्मा जे हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर, मोठे कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांनी या प्रलंबित देयका त्यांच्याकडे खूप जास्त त्यांच्या कर्जाचा बोजा झाला होता, त्यांनी सुसाईड केली। ही राज्यातली दुसरी सुसाईड आहे। याबद्दलची सर्व माहिती जी आहे CM साहेबांना आम्ही काल सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी दिली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन केलं की तुम्ही असं काही करू नका, सर्व कॉन्ट्रॅक्टरला सांगा की आत्महत्येची वेळ कुणावर येणार नाही आणि पुढल्या 8 ते 10 दिवसात आम्ही सर्वांचे जे काही पेमेंट्स आहेत ते करणार आहोत। यामध्ये जेही लहान कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना प्राथमिकता देण्यात येईल।